राज्यभरामध्ये भाऊबीज उत्साहात साजरी केली जाते, मात्र काही आदर्श भाऊबीज देखील पाहायला मिळत आहेत. कारण बहिणींसाठी एक मोठं गिफ्ट दिलं जातं. काही भावांनी असं गिफ्ट दिलं आहे की ते त्यांना आयुष्यभर पुरेल असे गिफ्ट आहे. ते एक उदाहरण म्हणजेच डॉक्टर भागवत कराड. त्यांच्या परिवारामध्ये सर्वजण डॉक्टर आहेत, कारण त्यांच्या पत्नी डॉक्टर आहेत, त्यांची दोन्ही बहिणी डॉक्टर आहेत. आणि त्यानंतर हा आदर्श घडवला आहे. गरिबीतून इथपर्यंतचा प्रवास कसा होता आणि धूमधडाक्यात भाऊबीज साजरी करत असताना त्यांचा प्रवासही जाणून घेऊयात. डॉक्टर साहेब, काय सांगाल? अतिशय गरिबीतून इथपर्यंत तुम्ही पोहोचलात. एक यशस्वी खासदार, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि त्यानंतर एक डॉक्टरही तुम्ही पेशाने आहात. परिवारातील तुमच्या दोघीही बहिणी डॉक्टर आहेत आणि तुमचं गृह मंत्रालय देखील डॉक्टर आहेत. काय सांगाल? फक्त गरिबी नाही, ग्रामीण भाग, अशिक्षित फॅमिली आणि शेतकऱ्याचं कुटुंब आणि गरीब कुटुंब हे सर्व असताना आम्ही एकमेकाशी आदर ठेवून, एकमेकाशी प्रेमानं राहून शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर झालो, चांगला डॉक्टरी व्यवसाय केला आणि डॉक्टरी व्यवसाय झाल्यानंतर त्याचबरोबर पुढं जाऊन समाजकारण करत असताना राजकारणात आलो आणि राजकारण करत असताना राजकारणातही यशस्वी झालो. हे सर्व करत असताना फक्त एकच आहे, सर्वांशी प्रेमानं वागणं, सर्वांशी आदर ठेवून वागणं आणि त्याचबरोबर जिथं अडचण तिथं मदत करणं. हे सर्व एकत्र पाळल्यामुळं आम्ही यशस्वी झालो. बरं, एकमेकांना साथ दिली, त्यामुळे पाहता आपण सर्व यशस्वी झालेला आहात. अतिशय गरिबीतून इथपर्यंत पोहोचलात. भावाने एक मोठं गिफ्ट दिलं आहे जे आयुष्याचं भलं केलं आहे. काय सांगाल? आज आमच्यासाठी आमचे भाऊ आणि वहिनी हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या शिकवणीमुळे आणि त्यांच्या सपोर्टमुळं आज आम्ही जे उभे आहोत समाजामध्ये ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळं आहोत. बरं, त्यांनी तुम्हाला शिकवलं, घडवलं. वहिनींचा सुद्धा त्यात मोलाचा वाटा आहे. मिस्टरही तुमचे डॉक्टर आहेत. मुलं काय करणार पुढं? माझी मुलगी तिचं MBBS झालेलं आहे, इंटर्नशिप पण झाली आहे, आता PGची तयारी करते. आणि माझा छोटा मुलगा जो आहे IIT खडगपूरला आहे. तर जसं घरात संस्कृती असते किंवा घरातून जसं शिकवण दिली जाते त्याचप्रमाणे माझीसुद्धा मुलं अतिउच्च पदावर आहेत. मुलगी आता तिला पण बघू आता PG काय मिळतं, पण तिचं इन्क्लिनेशन हे ती अतिशय हुशार आणि चांगली आहे आणि ती पण एक अतिउच्च सुपर स्पेशालिस्ट होईल अशी आमची सगळ्यांची मनोकामना. नक्कीच. दुसऱ्या भगिनी आहेत, त्यासुद्धा डॉक्टर आहेत. काय सांगाल? एक प्रवास तो म्हणजे गरिबीतून इथपर्यंतचा, त्यानंतर हालाकीची परिस्थिती असताना देखील डॉक्टर होणं आणि आज तुम्ही सर्व एका रांगेत बसला आहात, डॉक्टरच आहात. काय भावना? हे सगळं जे उच्च शिक्षित आम्ही झालो ते केवळ फक्त आमच्या भावामुळे झालेलं आहे. त्यांनी आम्हाला सगळ्यांना शिकवलं, घडवलं आणि बाहेरचं जग दाखवलं. म्हणजे आईवडील तर आपल्याला जग दाखवतातच, पण त्याच्यापेक्षाही बाहेर जगात काय चाललं आहे किंवा शिक्षण पाहिजे तर हे फक्त केवळ भावामुळेच मिळालेलं आहे. आणि त्यामुळं आज आम्ही सगळेच अगदी म्हणजे बरोबरीनं आणि एका विचारानं राहिल्यामुळे हे सगळं घडून आलेलं आहे. हां, तुमच्या घरात कोण कोण डॉक्टर आहेत? आणखी आहेत ना. माझ्या घरामध्ये मी स्वतः डॉक्टर आहे, माझे मिस्टर DYSP होते आणि त्याच्यानंतर माझे म्हणजे एक मुलगा माझा रणजी प्लेयर आहे आणि सध्या तो संभाजीनगरमध्येच क्रिकेट कोचिंग करतो आणि बाकीचे पण अकॅडमी वगैरे चालवतो. आणि माझी मोठी मुलगी आहे ती B फार्मसी झालेली होती, पण तिचे मिस्टर सायंटिस्ट म्हणून अमेरिकेमध्ये आहेत आणि जगातल्या सर्वात मोठी जी कंपनी आहे त्याच्यामध्ये ते डायरेक्टर म्हणून आहेत, मोठे जावई. आणि छोटी मुलगी जी आहे ती पण डॉक्टर आहे, एंडोडोंटिक्स झालेली आहे, इथं संभाजीनगरमध्येच प्रॅक्टिस करते. आणि तिचे मिस्टर म्हणजे जावई, धाकटे जावई आहेत, ते पण डॉक्टर आहेत, प्लास्टिक सर्जन आहेत, ते पण डॉक्टर आहेत. आणि जो धाकटा क्रिकेट प्लेयर आहे त्याची मिसेस पण डॉक्टर आहे, ती पण MDS झालेली आहे आणि ती सध्या कॅन्सर हॉस्पिटल येथे सर्व्हिसला आहे. बरं, म्हणजे एक शिक्षणाचं महत्त्व जे आहे ते तो एक कराड कुटुंबियांनी या ठिकाणी दाखवून दिलं आहे. मात्र हे सर्व काही होत असताना तुमचाही मोठा वाटा आहे आणि तुमच्या पिताश्रींचा देखील मोलाचा वाटा आहे. अतिशय गरीब घरातला मुलगा, मात्र त्याला इथपर्यंत पोहोचवणं ही मोठी कामगिरी म्हणावी लागेल. काय भावना? आय थिंक मी माझ्या वडिलांचे शब्द पाळले की अंजू, सगळ्याचं सोनं करायचं हेच तुझं कर्तव्य आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि अवघड जरी असलं तरी ते तू करू शकतीस. मला तुझ्यातली ताकद माहिती आहे, तुला जरी माहीत नसेल तरी, आणि यू विल रिअली डू इट व्हेरी वेल. तर आय रिअली थँक माय फादर फॉर दॅट अँड आय थँक एव्हरीबडीज सपोर्ट की मला कधी कोणी उलटं बोललं नाही. मी जे म्हटलं ते त्यांच्या भल्यासाठी म्हटलं हे त्यांच्या लक्षात आलं. दे अंडरस्टूड एव्हरी वर्ड वॉट आय टोल्ड देम की नो. आणि आमच्याकडे कसं होतं, डिस्कशन व्हायचं की हे का नाही. तर डिस्कशन झाल्यामुळे कसं होतं, विचार प्रत्येकजण आपापले मांडतो आणि मग त्यातनं कळते की नाही हे बरोबर आहे हे.
पण बेसिक लाईन एक होती की सगळेजण उच्च शिक्षित जाणं जरुरीचं आहे. ही बेसलाईन होती की एव्हरीबडी शुड बी एज्युकेटेड. कारण एज्युकेशननी तुम्हाला दुनियाकडे बघायचा नजरिया बदलतो. तुम्हाला एक वेगळा प्रवास तुमचा सुरू होतो. जे अंकुचित मन असतं उडुडुसं इट ब्रॉडन्स अप. यू गेट डिफरंट व्ह्यूज इन युअर लाईफ अँड देन यू स्टार्ट ग्रोईंग अप व्हेरी वेल. अँड दॅट इज हाऊ द फॅमिली कम्स टुगेदर. वेन यू आर लर्नड, वेन यू आर लिटरेट, यू अंडरस्टँड वन अनदर व्हेरी वेल. मग ते फालतूचे हेवे दावे असतात ते कुठल्या कुठं निघून जातात, जे कधीच नव्हते आमच्याकडे. आपण पाहत असाल तर एका रांगेमध्ये बसलेले हे नातेवाईक म्हणजेच खासदार आहेत, मात्र ते डॉक्टर आहेत. त्यांच्या भगिनी भाजपच्या पदाधिकारी आहेत, ते सुद्धा डॉक्टर आहेत. त्यांच्या अर्धांगिनी ह्या डॉक्टर आहेत आणि त्यांच्या या भगिनीसुद्धा डॉक्टर आहेत. म्हणजे शिक्षणाचं महत्त्व काय असतं ह्या कडक कुटुंबियांनी दाखवून दिलं आहे. तर दुसरीकडे हलाखीची परिस्थिती असताना देखील शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टर होऊन या बहिणींना त्यांनी डॉक्टर केलं आहे, म्हणजेच आयुष्याचं कल्याण केलं. त्यामुळं एक सर्वात मोठी भाऊबीज म्हणावी लागेल आणि आदर्शदायी भाऊबीज जी आहे ती डॉक्टर भागवत कराड यांच्या घरामध्ये पाहायला मिळते आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.